तापमानाचा कहर होऊन वातावरणात एवढा उकाडा वाढलेला आहे ना, त्याच्यामुळे सरपटणारे प्राणी सुद्धा थंड ठिकाणाला आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात किंवा मानवी वस्तीकडे वाटचाल करतात. संध्याकाळी 7 वाजता घरून फोन आला का नागराज डायरेक्ट आपल्या घराच्या पायरीजवळ आले. मग तेवढ्यात मळ्यामध्ये आलो, मळ्यात आलो गेली ना तेवढ्यात लाईट. मग काय खेळच झाला अजून. तर जे हरी माऊली रामराम मंडळी, आपल्या या 2 एकरच्या प्लॉटचे ना अजून पट्ट्या फिट करायचं बाकी होतं. मग म्हटलं चला आजच्या आज ना एवढं काम फायनलच करून घेऊ. मग थोड्या पट्ट्यानं ते कमी आलं होतं. मग अरुण भाऊला म्हटलं आपण आलोच घेऊन. मग अशा पद्धतीनं आपल्या स्विफ्टमध्ये ना या पट्ट्या आणि यंगल टाकून घेतले. अरुण भाऊला म्हटलं आता तुम्ही तुमचं काम आहे ना फायनल करून टाका. संध्याकाळी नाशिकला लग्नाला निघायचंच होतं. तर आपल्या घराजवळ आहे ना अडचण तशी अजिबात जास्त नाही, फक्त पाठीमागच्या बाजूने ना आपण या फारशा रचून ठेवलेलं आहे. तर बायाचं म्हणणं झालं साप आहे ना याच ठिकाणी गेलेला असावा. मग आपणही म्हटलं विष वाकणारे जर घरापर्यंत आपल्या येत असतील ना, एक तर त्यांचे तोंड ठेसले पाहिजे किंवा त्यांचा बंदोबस्त तरी नक्कीच केला पाहिजे. कारण महादेवाच्या पिंडीची पूजा करणारे ना हे अशोक खरातसारखे नाग यांचा बंदोबस्त हा वेळोवेळी आपण केलाच पाहिजे. कारण फक्त नाशिक पोलिसांच्या कारवाईमुळे आपल्याला अशोक खरात किती विषारी आहे हे समजून आलं. तसंच आपण सर्पमित्र बोलवल्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितलं हा अतिविषारी नाग आहे. पालखेड गावचे सर्पमित्र तेजस गांगुर्डे आणि संकेत थेटे काही मिनिटात आपल्या इथं पोहोचले आणि त्यांनी अशा पद्धतीने रेस्क्यू काम केलं. साप मारण्यापेक्षा तुम्ही खाली दिलेल्या या नंबरवर कधी कॉल करू शकता. समृद्धी लॉन्स नाशिक येथे आपली बरेच फॉलोअर मंडळी भेटली. मग सर्वांना काही कॅमेऱ्यात कॅच करता येत नाही, ठराविक मंडळींनाच फक्त आपण कॅमेरा वगैरे सरांबरोबर एक सेल्फी घेतला आणि तुम्हा सर्व फॉलोअर मंडळींचं असंच प्रेम असू द्या. धन्यवाद.